महाराजांनी सगळ्या प्रजेला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना 12 बलुतेदारांना आपल्या पंखाखाली आणि त्याच्यातून हे स्वराज्य निर्माण झालेलं. शिवाजी महाराजांची धर्मसहिष्णुता जाणीव आहे. पण त्याचबरोबर आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माचं रक्षण करणे हे पहिलं. स्वधर्मम निधनम श्रेय परधर्म भयावह. भगवंतानं भगवद्गीतेमध्ये असं सांगून ठेवलेलं आहे. ज्ञानदेवाने त्याचं ट्रान्सलेशन केलं, स्वधर्म जाण बापा. महाराजांनी त्याचं पालन केलं जीवनभर. त्या धर्मामध्ये आपण जन्म. स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य याच्याबद्दल प्रचंड अभिमान आणि त्याच्याबद्दलची तळमळ महाराजांमध्ये आणि म्हणून मोठा वेगळा आणि अचाट असं साहस कार्य महाराज निर्माण करतो. आज आपण स्वराज्य स्वराज्य शब्द ऐकतो, तो नव्हताच. त्यावेळेला महाराजांनी, ज्या वेळेला 6 जून 1674 शिवराज्याभिषेक झाला, त्यावेळेला 2 महत्वाच्या गोष्टी झाल्या. एक म्हणजे शिवराई नावाचं नाणं त्यावेळेला प्रचलित केलेलं वाई पहिल्यांदाच, आणि त्या दिवसापासून कालगणना सुरू केली, त्याला शिवशक्रास. स्वभाषेचा अभिमान किती असावा. त्यावेळेला सगळं साहित्य जे होतं, सगळी पदं जी असायची दरबारामधली वगैरे, ही फारसी किंवा उर्दू भाषेमध्ये असायची. शिवाजी महाराजांनी त्यासाठी राज्य व्यवहार कोश निर्माण केला. म्हणजे फारसीला संस्कृत शब्द, फारसीला मराठी शब्द, आणि त्याच्या आधी साहेब वगैरे म्हणण्याची प्रथा होती. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदाच महाराज ही पदवी आणली, आणि त्यानंतर शिवाजी राजे न म्हणता शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असं आदरानं बोलण्याचा प्रघात निर्माण झाला. प्रतिपश्चंद्र लेखे विश्ववंदिता शासनो रुद्रा भद्राय. हे काय शिवाजी महाराजांची मुद्रा. ती कुठल्या भाषेत लिहिलेली आहे? मुद्दाम संस्कृत मध्ये लिहिली. लोकांना स्वभाषेची जाणीव, स्वभाषेचा अभिमान निर्माण. कारण पारतंत्र्य हे पहिल्यांदा संस्कृती नष्ट करते, मग भाषा नष्ट करते, आणि मग गुलाम बनते. जे खरं नेतृत्व असतं ते आपल्या कर्तृत्वाने या सगळ्या गोष्टींना छेद देऊन स्वतःच्या संस्कृतीची, स्वतःच्या धर्माची, स्वतःच्या परंपरेची जाणीव करून देतं, आणि मग चमत्कार करतो, मग इतिहास घडतो. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जाणून घेताना आपल्याला त्यांच्या धैर्य, शौर्य, नेतृत्व कुशलता, सर्वधर्म सहिष्णुता, संयम, त्याग या सगळ्या गुणांचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. महाराजांचं इतिहास आणि भूगोलाचं ज्ञान सुद्धा एवढं अफाट होतं. कारण भूगोलाचं ज्ञान असल्यामुळं भारताचा जो समुद्र किनारा आहे तो किनारा सुरक्षित करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा आरमाराची निर्मिती केली गेली. कान्होजी आंग्रे हे आपल्या आरमाराचे प्रमुख होते. पहिल्यांदाच बोटींची बांधणी केली गेली. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग सारखे किल्ले निर्माण झाले. कुणीतरी विचार केला का पुण्याला समुद्र आहे का मित्रांनो? या डोंगर कपारीमध्ये राहणारा राजा समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षिततेचा विचार करतो. आमचं नौदल सुद्धा ती प्रेरणा घेतं, म्हणून आता तिथं पुतळा उभा केलेला आहे. या सगळ्या महाराजांच्या गुणांचं, त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचं आपल्याला जेव्हा ज्ञान होईल त्यावेळेला आपण आपल्याकडे बघत असताना सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते की आपण सुद्धा आपलं व्यक्तिमत्व असंच घडवावं. महाराजांच्या सारखं कुणी होऊ शकणार नाही चंद्रसूर्य तारे, पण किमान आपण स्वतःला त्या पद्धतीने विकसित करायला काय, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं असा संकल्प करायला काय हरकत आहे की मी किमान माझ्या जीवनभर व्यसनाधीन होणार. मी स्त्रियांचा बद्दलचा दृष्टिकोन महाराजांचा बाळगला. मी माझ्या माता पित्यांचा आदर कसा करेन आणि त्यांचे जे संकल्प आहेत ते सिद्धीला जाण्यासाठी मी माझ्या जीवाचा हातोहात करतो.
कारण विश्वास सेवा की तुमच्याच वयामध्ये महाराजांनी काम सुरू केलं आणि मग अफाट असं कर्तृत्व निर्माण झालं. त्यामुळं या दिनाचं विशेष हे पण आहे की आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन, वेगळा विचार मिळवायचा आहे आणि तो प्रचारही प्रसार पण करायचा. आपल्यापुरता विचार ठेवायचा नाही. कारण अनेक लोक असे निर्माण व्हायला पाहिजेत त्यावेळेला या स्वराज्याला ते सुरू केले. महाराजांची दूरदृष्टी तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला कदाचित हे पण माहित नसेल की महाराजांचे ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज हे सगळे मित्र होते. कारण त्यावेळेला पोलाद जे बनायचं ते सगळ्यात चांगलं पोर्तुगीज असायचं, पोर्तुगीज देशांच्या. त्यामुळे साखळदंड वगैरे कैद्यांना बांधायला जे वापरायचे ते पोलादी ते पोर्तुगीज असायचे. बंदुका महाराजांनी आणून घेतलेल्या होत्या डच लोकांच्याकडून. तोफा छोट्या छोट्या त्यांच्याकडून विकत घेतल्या होत्या. तुम्हाला वाटत असेल पण बायनाक्युलर जो असतो तर त्यातला जो सिंगल असा नळी असते लांबचं बघायची दुर्बीण ते सुद्धा महाराज वापरत होते. आणि तुम्ही कुणीही अगदी शिक्षकांनी सुद्धा ऐकलेलं नसेल अशी मी गोष्ट तुम्हाला सांगतो आज की महाराजांनी छापखाना सुद्धा विकत घेतलेला होता. प्रिंटिंग नंतर आलं आपल्याला माहिती आहे, प्रिंटिंग प्रेस. पण एक होरा नावाचा कुणीतरी विक्रेता व्यापारी होता, त्याच्याकडून महाराजांनी छापखाना सुद्धा विकत घेतलेला होता. आणि त्याच्यातून त्यांचा प्लॅन असेल की कदाचित आपण या प्रकारच्या पुस्तकांची निर्मिती वगैरे करूया किंवा आपल्या प्रशासनाला लागणारं जे काय साहित्य आहे ते निर्माण करूया. पण दुर्दैवानं त्याच्यातले जे खिळे होते ते सगळे इंग्रजी भाषेमधलेच काहीतरी होते आणि त्यामुळं त्याचा उपयोग झाला नाही. नंतर तो छापखाना परत दिला महाराजांनी.